खळबळजनक आरोपानंतर मंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा। माझ्याबाबत विरोधकांनी जे आरोप केले ते वस्तुस्थितीला धरून नाहीत। विरोधक ज्या प्रकरणावरून माझ्यावर आरोप करतायत त्यात कोर्टाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे। देशात सर्वोच्च व्यवस्था ही न्याय व्यवस्था आहे, त्यामुळे विरोधक काय म्हणतात याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही। विरोधकांनी वस्तुस्थिती माहिती करून घ्यावी। ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्यावर हक्कभंग आणि अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला आहे। जयकुमार गोरे म्हणाले की ज्या घटनेबाबत विरोधक बोलतायत ती 2017 साली घडली, त्यावर 2019 मध्ये कोर्टाने निकाल सुनावला आहे। यात कोर्टाने मला निर्दोष मुक्त केले आहे। या देशात लोकशाही आहे, लोकशाही सर्वोच्च न्यायालय आहे। कोर्टाच्या निकालाला 6 वर्षे झालीत। 6 वर्षांनी हा विषय समोर आला। आपण हा विषय कधी आणावा, कुठल्या वेळी काय बोलावे यावर राजकीय लोकांनी काही मर्यादा ठेवली पाहिजे। ज्या वडिलांनी माझ्यासाठी संघर्ष केला, मला शिकवलं, वाढवले आणि इथपर्यंत आणलं, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अस्थिविसर्जनही करू दिले नाहीत। इतक्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी केले असा आरोप त्यांनी केला। तसेच मी जबाबदार पदावर काम करतो, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे ही माझी जबाबदारी आहे। त्यामुळे या घटनेवर कोर्टाने निकाल सुनावला आहे। त्यामुळे ज्यांनी ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्या प्रत्येकावर आजच मी सभागृहात हक्कभंग आणणार आहे। संबंधितावर माझ्या बदनामी प्रकरणी अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार आहे। जर मी महिलेला त्रास दिला असेल तर पोलिसांनी चौकशी करावी। चौकशी करून जो कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करावी, असंही जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले।